Okay. Give the next heading: transformation of voltage source to current source. DCA data. DCA. Transformation of voltage source to current source. I know. Transformation of voltage source to current source. Okay, voltage source to current source. काय दिले आहे? given काय असणार आहे आता इथे? given काय असणार आहे आता इथे? Right, काय असणार आहे? voltage source. We have to convert it into current source. करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे राईट. दिलेला असताना आपल्याला आता व्होल्टेज सोर्स आणि आपल्याला कन्वर्ट करायचे त्याला करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे राईट. गिव द नेक्स्ट राइट डाउन द हेडिंग स्टेप टू फॉलो. स्टेप टू फॉलो for conversion of voltage to current source. voltage to current source काय पाहिजे आपल्याला? स्टेप्स पाहिजे. voltage source to current source. voltage source मध्ये काय असणार आहे? सपोज इथे काय असणार आहे? V असेल प्लस मायनस राईट. त्यानंतर आपण काय डिस्कस केलं? व्होल्टेज सोर्स असतो म्हणजे काय असतं? सिरीज मध्ये रेजिस्टर कनेक्ट असतो आणि अक्रॉस काय असतं? तर अक्रॉस काय असतो? लोड रेजिस्टन्स RL असतो राईट. लोड रेजिस्टन्स RL त्याच्या अक्रॉस असतो आणि सिरीज मध्ये जो कनेक्ट केलेला रेजिस्टर असतो त्याला म्हणतो आपण सिरीज रेजिस्टर RS. हा असतो गिवन व्होल्टेज सोर्स. ओके, त्याला म्हणतो आपण व्होल्टेज सोर्स. आणि इक्विव्हॅलेंट सोर्स कधी म्हणतो आपण? काल पाहिले आपण इक्विव्हॅलेंट सोर्स कधी म्हणतो आपण? इफ द लोड करंट Supply same load current for the same load connected. right. Load supply load and load current is same, then it is called as equivalent sources. त्यानंतर आपण त्याला इक्विव्हॅलेंट सोर्सेस म्हणतो. तर आपल्याला काय करायचे? हा दिलेला व्होल्टेज सोर्स आहे याचं इक्विव्हॅलेंट करंट सोर्स मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचे. देन गिव द फर्स्ट स्टेप. calculate the load current IL for the voltage source. First step काय करायची? Step 1, calculate the load current. लोड करंट से डिनोट करतो आपण IL ने. calculate the load current IL for the voltage source. त्याचं काय करायचं आपल्याला इथे? पहिल्यांदा काय करायचे? व्होल्टेज सोर्स कॅल्क्युलेट करायचं. व्होल्टेज सोर्सचा लोड करंट कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आपल्याला? व्होल्टेज सोर्सचा लोड करंट कॅल्क्युलेट करायचं. तर लोड करंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय? तर लोड करंट म्हणजे काय? कशाने डिनोट करतोय आपण लोड करंट? IL ने डिनोट करतोय. ओके, आता ओहम्स चा एक फॉर्म्युला आहे. काय ओहम्स चा फॉर्म्युला? I equals to V upon R. आहे राईट. आता इथे R कोणता आहे? R कोणता आहे? RS आणि both are in Series. त्याच्यामध्ये दोघं जण आहे Series. मध्ये. देन इक्विव्हॅलेंट R equals to काय नॉर्मल? R equivalent equals to काय? RS plus RL. काय? RS plus RL. दोघं कशा इक्विव्हॅलेंट मध्ये आहेत बरोबर. देन आणि स्टेप 1 मध्ये लिहायचं IL equals to काय फॉर्म्युला आहे? V upon R equivalent equals to V upon RS plus RL.
आर एस प्लस आर एल. याच्यातून काय काढणार आपण आता? यातून आपल्याला काय निघणार आहे, काय मिळणार आहे? IL. काय मिळणार आहे? आर एल मिळणार, आय एल मिळणार आहे. काय मिळणार आहे? आय एल मिळणार आहे. Okay. Then next step. Next step. Obtain expression for load current for the current source. Step 2. Obtain expression for obtain expression for load current IL load current IL for the current source, for the current source. For the current source. तो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे? IL कॅल्क्युलेट करायचे. Step 1 झाली, step 2 झाली. Then step 3. Step 3. Equate the two load current and obtain expression for step 3. Equate the two load current. Equate the two load current and obtain expression for IL, I and RSH. I and RSH, and draw the equivalent source. Equivalent source. आपण एक एक्झाम्पल घेऊन हे सगळं समजून घेऊ काय काय करायचे त्या. Draw the equivalent source. झालं की नाही? Yes, sir. हॅलो बोल ना दिलं सगळ्यांनी? क्लास मध्ये बोल. हो सर.
ओके, हो सर. एक्झाम्पल घेऊ आपण याचा. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले 25 वोल्ट आणि RS दिलेले आपल्याला 5 ओम. काय दिलेले? इथे दिलेले 25 ओम, RS दिलाय 5 ओम दिलाय. ओके, सोपं एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही यामध्ये. आता दिलेला सोर्स कोणता आहे? व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स आहे. कन्वर्ट कसं करायचं आपल्याला? करंट सोर्स. करंट सोर्स मध्ये करायचं, राईट. पहिल्यांदा जेव्हा कन्व्हर्जनचे प्रॉब्लेम्स येतात, न्यूमेरिकल्स येतात, त्यावेळेस काय करायचं? ही डायग्राम जशाला तशी आन्सर मध्ये पहिल्यांदा उतरवून घ्यायची. ओके, क्वेश्चन डायग्राम जी असेल ती आन्सर मध्ये जशाला तशी उतरवून घ्यायची. हियर V इक्वल्स टू किती आहे? 25. 5 वोल्ट. देन RS इक्वल्स टू किती आहे? 5 ओम. काय काय इथे? V इक्वल्स टू 25 ओम, RS इक्वल्स टू 5 ओम दिलेले. ओके, आपल्याला काय करायचे? करंट सोर्स मध्ये याला कन्वर्ट करायचे. हा तो करंट सोर्स. हा तो करंट सोर्स. आपल्याला काय करायचं? याला करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, आता करंट सोर्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला कन्वर्ट करायचं त्यावेळेस काय करायचं? जो सिरीज रेजिस्टर दिलेला असतो आपल्याला, काय दिलेला असतो? सिरीज रेजिस्टर दिलेला असतो. आपण तो सिरीज रेजिस्टर ऍज इट इज शंट मध्ये लिहून टाकायचं. काय करायचं? ऍज इट इज शंट मध्ये लिहून टाकायचं. शंट मध्ये किती येतो बघा? 5 ओम येतो. देन कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? I. ओके, देन I इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? V अपॉन R. V किती आहे? 25. R किती आहे? 5. किती येतं? 5 एम्पियर. ठीक आहे ना, 5 आहे. इथे ना 5 आहे. हा झाला तुमचा करंट सोर्स. कळलं हे? येस सर. आपल्याला खाली हेडिंग द्या. एखादी हेडिंग द्या, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. दोन्ही न्यूमेरिकल समजून घ्या आधी, नंतर सॉल्व्ह करू आपण. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. आता दिलेलं काय आपल्याला इथं? व्होल्टेज सोर्स आहे. कन्वर्ट कसं करायचं आहे? करंट, सॉरी, आता दिलेला कोणता सोर्स असणार आहे? करंट सोर्स असणार आहे. करंट सोर्स ओळखायचा कसा? जिथे एरो दिलेला असेल, काय दिलेला असेल? एरो दिलेला असेल आणि त्याच्या शंट मध्ये म्हणजे पॅरलल मध्ये जर काय कनेक्ट असेल, रेजिस्टन्स कनेक्ट असेल, तर त्या सोर्सला म्हणायचं करंट सोर्स म्हणायचं. काय म्हणायचं? सोर्सला करंट सोर्स म्हणायचं. ओके, त्याच्यामध्ये करंट सोर्स म्हणजे ज्याच्या काय असेल? पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट असेल, त्याला RSH दिलेला असेल,
आणि असा एरो दिलेला असेल. आता कधी कधी एरो देत नाही, फक्त आय लिहितं म्हणजे असं लिहितात, तर त्याची ओळखून घ्यायचं तो काय करंट सोर्स आहे. ओके, बाय द ओहम्स लॉ, ओहम्स लॉ व्ही इक्वल्स टू काय असतं, व्ही इक्वल्स टू काय असतं, I into R. I into R. इंटू आर. म्हणजे इथे काय करायचं, व्ही इक्वल्स टू आपल्याला आय इंटू आर एस एच करायचे. काय करायचे आपल्याला, आय इंटू आर एस एच करायचे. ओके, आय इंटू आर एस एच करायचे म्हणजे ज्यावेळेस आपण व्होल्टेज लिहिणार, व्होल्टेज सोर्स ते ड्रॉ करणार, व्होल्टेज सोर्स ड्रॉ करणार, त्यावेळेस आपल्याला इथे काय लिहायचे, हा जो सिरीज रजिस्टर, हा जो पॅरलल रजिस्टर आहे तो ऍज इट इज कुठे लिहायचा, सिरीजला लिहायचा. Series. व्ही इक्वल्स टू आय इंटू आर करायचं. हा आर एस एच इक्वल्स टू काय असणार आहे, आर एस ई असणार आहे. आर एस इक्वल्स टू आर एस ई आणि व्ही इक्वल्स टू काय येणार, आय इंटू आर एस एच. स्टेप्स लिहा त्याच्या, स्टेप्स. We have to follow, we have to follow same steps. We have to follow same steps. Same steps. In this RS equals to RSH, RS equals to RSH, and V equals to I into V equals to I into right RSH. V equals to I into RSH. लिहिलं, लिहिलंय. आता इथे एक छोटस न्यूमरिकल बघू आपण. याचं दिलेलं असणार आहे आपल्याला करंट सोर्स. ओके, दिलेला असणार आहे करंट सोर्स. इथे दिले समजा आपल्याला 10 युनिट काय एम्पियर. ओके, आणि इथे आर एस एच दिलेला आहे 3 ओहम. देन कन्वर्ट कशात करणार आपल्याला, व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करणार. ओके, व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करणार आपल्याला. व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय, तर मग हियर I इक्वल्स टू किती आहे 10 एम्पियर. देन आर एस एच इक्वल्स टू किती आहे 3 ओहम. then V equals to I into R. then I is 10 into 3. 3 then 10 into 30 ampere. 30 volt. You can 30 volt. Then V equals to 30 volt आणि इथे काय असते RS equals to RSH. RS किती आहे, RSH किती आपला 3 आहे. तर आता इथे 3 ला 3. कळले का न्यूमेरिकल्स? हो सर. सर एकदा परत सांगा ना.
मी काय करतो दोन्ही ड्रॉ करतो व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स दोन्ही ड्रॉ करतो आणि त्याचे टाइम दोन्ही सांगतो. तर ते प्लस मायनस लिहावं लागेल ना नाही व्हीच्या इथं. नाही 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 काहीच नाही. हा इथे ना इथे ना हो हो पण एक लक्षात ठेवायचं इथे जर प्लस इथे जर असा ऍरो जर इकडे वरती असेल तर इथे काय येणार असं प्लस मायनस येणार. ऍरो जर कुठं असेल डाऊन वर असेल तर आपलं प्लस मायनस कसं येणार रिव्हर्स येणार. काय येणार रिव्हर्स. ओके आता दोन्ही सांगतो समजून एकत्र. आता दिलेला सोर्स कोणता आहे व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स. एक सगळ्यांना ओळखतात हा काय ज्याच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स आहे तो काय ओळखायचा व्होल्टेज सोर्स ओळखायचा. त्याला कन्वर्ट कसं करायचं आपल्याला करंट सोर्स. हा आहे आपला व्होल्टेज सोर्स. त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं करंट सोर्स मध्ये. काय करणार करंट सोर्सला एरो द्यायचा नंतर पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा. ओके देन I इक्वल्स टू काय लिहायचं आपल्याला V अपॉन RS. V upon R. RS. ओके V अपॉन RS. इथे काय येईल I इक्वल्स टू V अपॉन RS. फॉर्म्युला तर इथेच लिहून टाकू आपण आणि RS इक्वल्स टू RSH. म्हणजे काय करायचा हा RS जो आहे तो ऍज इट इज इथे लिहून टाकायचा. हा जो सिरीज मध्ये रेजिस्टर आहे तो ऍज इट इज इथे लिहायचा आणि दिलेल्या व्होल्टेजला या रेजिस्टरने डिवाइड करायचं. जे मिळेल ते करंट इथे लिहायचं. ओके जे मिळेल ते करंट V इक्वल टू I R असतं. V इक्वल टू I इंटू R असतं. I इक्वल टू V अपॉन R. I equals to V upon R. ओके काय मिळते मग I equals to V upon RS. हे त्याच्यामध्ये येणार त्याच्यामध्ये येणार हे व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. ज्याच्या सिरीज मध्ये रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे तो व्होल्टेज सोर्स होणार आणि पॅरलल मध्ये कनेक्ट केला की तो काय होणार करंट सोर्स होणार. हा जो दिलेला रेजिस्टर आहे या रेजिस्टरने व्होल्टेजला डिवाइड केलं की मिळणार काय असतो करंट सोर्स असतो. आणि हा जो दिलेला सिरीज रेजिस्टर आहे तो ऍज इट इज कसं लिहायचा पॅरलल मध्ये लिहायचा. त्याच्यामध्ये लिहायचा पॅरलल मध्ये लिहायचा. हे लिहिताना आपण एक लक्षात ठेवायचं इथे जर असं दिलेलं असेल इथं मायनस लिहिले इथे प्लस लिहिले तर आपला एरो काय होणार रिव्हर्स येणार. एरो काय होणार रिव्हर्स होणार. जर वरती प्लस लिहिले खाली मायनस लिहिले तर एरो काय होणार अपवर्ड होणार. म्हणजे प्लसच्या ज्या साईडला आहे त्या साईडला एरो दाखवायचा. ओके प्लस ज्या साईडला आहे त्या साईडला काय दाखवायचा एरो दाखवायचा. हायर पोटेन्शियल कडे कधी पण जात असतं ते म्हणून दाखवायचा एरो वरच्या डायरेक्शनला दाखवायचा. ओके हे झालं व्होल्टेज टू करंट सोर्स. हा काय झाला आपला व्होल्टेज टू करंट. ओके आता दिलेला आपल्याला काय आहे समजा करंट आहे. करंट असेल तर काय आपल्याला माहिती आहे काय तर पॅरलल मध्ये एरो येतो आणि पॅरलल मध्ये रेजिस्टर कनेक्टेड असतो राईट. हा दिलेला रेजिस्टर काय समजायचा आपण RSH शंट रेजिस्टर. पॅरलल शंट मीन्स पॅरलल रेजिस्टर आणि हा काय असेल आपला I असेल. हा काय असेल I असेल. म्हणजे दिलेला सोर्स आहे हा करंट सोर्स. कोणता सोर्स आहे हा करंट सोर्स. ओके त्याला कन्वर्ट कसं करायचं आपल्याला व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे. मग या व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं व्होल्टेज काढून घ्यायचा प्लस मायनस एरो वरती दिल्यानंतर प्लस मायनस घेतला. देन जो दिलेला सिरीज रजिस्टर आहे तो कशामध्ये द्यायचा दिलेला पॅरलल रजिस्टर आहे तो सिरीज मध्ये द्यायचा. दॅट मीन्स RSH इक्वल्स टू
आर एस, बरोबर. ज्या आर एस कसं तिथं काय यायचं, आर एस लिहायचं अँड व्ही इक्वल्स टू काय लिहायचं, आय इंटू आर एस एच, आय इंटू आर एस एच. म्हणजे कोणता, हा एस एच जो आहे तो डायरेक्ट याला व्ही सोबत या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय, व्होल्टेजचं आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन, करंटचं आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन केलं की काय म्हणतो आपल्याला, व्होल्टेज मिळतो. आणि रेजिस्टन्स जो पॅरलल मध्ये आहे तो कुठे टाकायचा, सिरीज मध्ये टाकायचा. ओके, मग हे झालं व्होल्टेज सोर्स. कळलंय? येस सर. तुम्हाला ईसीएमच्या टेस्ट मध्ये याच्यावरती 2-3 युनिट टाकले त्यांनी. तुझ्या साक्षी, शुभांगी, निकिता, गायत्री, हो सर. शुभांगी, उमेश, वैष्णवी, सुजी, हो सर. येस सर. कळलंय? मेथड सॉल्व करता येईल का आता? हो सर. Do numerical. Write down. हो सर. Transform voltage source, transform voltage source shown in figure into the equivalent current source, into the equivalent current source. कोणता सोर्स दिला आहे, व्होल्टेज सोर्स दिला आहे. खरं सॉल्व काय ते सांगा. आता इथे इम्पॉर्टंट काय, तर डायग्राम काढणे इम्पॉर्टंट आहे. गिवन अँड आन्सर डायग्राम, दोन्ही डायग्राम काढणे इम्पॉर्टंट आहे. तो ऑलरेडी केला आहे, डायग्राम नाही काढली तुम्हाला मिळत नाही. स्नेहा कळते का? हो सर. ईश्वरी 5 एम्पियर. राईट. ईश्वरी आले का? ईश्वरी, निकिता निकम आले ना? आवाज येतो का निकिता, ईश्वरी? हो सर येतोय. शुभांगी, हो सर येतोय आवाज. कळाले का कसं करायचे सॉल्व? सॉल्व झाले का शुभांगी? सॉल्व कसं करायचं, गिवन डायग्राम जशाला तशी लिहून घ्यायची पहिल्यांदा. आन्सर मी सांगतो कसं लिहायचं, एक आन्सर तुम्हाला सांगतो कसं लिहा तुम्ही. आन्सर गिवन डायग्राम जशा तशी लिहायची. प्लस मायनस रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके, रेजिस्टन्स किती दिला आहे, 2 ओम दिला आहे. व्होल्टेज किती दिले, 10 व्होल्ट दिले. ओके, गिवन डेटा, गिवन डायग्राम काढली आपण. देन गिवन काय दिले तुम्हाला, गिवन
V equals to 10 volt. Then R yes, series resistor में R yes दिला आपण किती आहे 2 ohm. Then calculate काय करायचं आपल्याला ते calculate काय करायचं आपल्याला I calculate करायचं आहे. Then I equals to काय फॉर्म्युला आहे V V upon upon R. R yes, V upon R yes. Okay. Then V किती आहे 10, R s किती आहे 2. Then I equals to किती आलं 5 एम्पियर आलं. किती आलं 5 एम्पियर आलं. देन इथपर्यंत आपलं डायग्राम संपते का? इथपर्यंत आन्सर आले का? आपल्याला नाही आलं. आन्सर साठी काय करायचं आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची, सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. सर्किट डायग्राम मध्ये काय केलं मग वरती असा एरो दाखवला. देन पॅरलल मध्ये रजिस्टर येणार होता. तो जो सीरीज मध्ये होता तो कसा येणार होता पॅरलल मध्ये येणार. किती होता सीरीज मधला 2 ओहम. जसा तसा लिहिला. आय किती आलाय आपला 5 एम्पियर. कळालं? इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं की आपल्याला याचे पूर्ण 2 मार्क्स मिळतात. ठीक आहे, 4 मार्क साठी न्यूमेरिकल येत नाही, 2 मार्कलाच येतं. ऑब्जेक्टिव्ह धरता 1 मार्कला येतं. काहीच देत नाही. हा फक्त डायग्राम देतात. ट्रान्सफॉर्म द सर्किट म्हणतात. नाही ऑप्शन मध्ये फक्त आन्सर येतं. V इक्वल्स टू आणि I इक्वल्स टू. V इक्वल्स टू आणि RS एवढंच आन्सर येतं. फक्त आपल्याकडे ट्रान्सफॉर्म द गिवन सर्किट. व्होल्टेज आहे का करंट आहे काय आहे ते आपण ओळखायचं. कळले सगळ्यांना आता? हो सर. Yes, sir. हो सर. The heading transform the given circuit. Transform the given circuit into the equivalent circuit. Transform the given circuit into the equivalent circuit. जर एक्झाम मध्ये येतं तसं मी तुम्हाला सांगतोय. Transform the given circuit into equivalent circuit. काय देत आहे कोणतं सर्किट आहे काय आपण ओळखायचं. Transform the given circuit into equivalent circuit. Transform the given circuit into equivalent circuit. सर ते करंटची व्हॅल्यू काय आहे? 20 एम्पियर. 80 व्होल्ट. 80 व्होल्ट. कोणतं सर्किट आहे मग गिवन करंट सर्किट. करंट आयडियल करंट. सर्किट म्हणजे आन्सर मध्ये परत डायग्राम आपण काय करायची ड्रॉ करायची. गिवन काय ना गिवन V equals to I equals to 20 एम्पियर. R SH है क्या था RSH equals to 4 ohm. Then V equals to I into I into RSH. Then I is 20 and 20 into 4. 4. Then V equals to 80 volt. V equals to 80 volt. Then draw the circuit diagram. खाली पॉझिटिव्ह साइन येईल. Huh? डाउनवर्ड डायरेक्शन ला Positive sign. पॉझिटिव्ह साइन. राईट. काय करावं लागेल आता आपल्याला इथे साइन चेंज करायचे. तिथे सगळ्यांना लक्षात ठेवायचं. काय इथे खाली प्लस येईल आणि वरती मायनस येणार. किती येणार इथे 80 वोल्ट आणि इथे येणार 4. कळलं का भूषण? अवघड आहे की सोपं आहे? एकदम सोपं.
बघा हे जे मार्क आहेत हे मार्क कशाचे फक्त रिमेंबरिंग लेवल अंडरस्टँडिंग रिमेंबरिंग असं आपल्याला तुम्हाला क्वेश्चनच्या लेवल्स असतात अंडरस्टँडिंग लेवल्स म्हणतो आपण त्याला रिमेंबर लेवल काय रिमेंबर ठेवायचे फक्त आपल्याला एरो आणि पोझिशन ऑफ द रेजिस्टन्स रिमेंबर काय ठेवायचे फक्त एरो अँड पोझिशन ऑफ द रेजिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे फॉर्म्युला काहीच वेगळं नाहीये फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे रिमेंबर फक्त काय करायचे पोझिशन ऑफ द रेजिस्टन्स करंट सोर्स असेल तर पोझिशन कुठे असते इक्विव्हॅलेंटची त्या रेजिस्टन्सची पोझिशन कुठे असते पॅरलल मध्ये असते करंट सोर्स असेल तर रेजिस्टन्स पोझिशन पॅरलल मध्ये त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं मग सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं व्होल्टेज सोर्स साठी सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं जर सिरीज मध्ये असेल तर समजायचं तो कोणता सोर्स आहे व्होल्टेज सोर्स आहे व्होल्टेज सोर्स टाकायचं पॅरलल मध्ये टाकायचं ओके जे टाकायचं पॅरलल मध्ये रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूचा काही प्रश्नच नाही रेजिस्टन्सची व्हॅल्यू ऍज इट इज द्यायची आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू ऍज इट इज द्यायची आणि जो काढायचा त्याला ओहम्स लॉ लावायचा व्ही काढायचा असेल तर आय इंटू आर काढायचा द्यायचा आय काढायचा असेल तर व्ही अपॉन आर यूज करायचा आता अनेक सगळ्यांच्या लक्षात Yes, sir. Yes, sir. ओके तर 2-3 क्वेश्चन देतो मी सगळे सॉल्व्ह करून दाखवा मला सगळ्यांनी काय करायचं नोटबुकचे फोटो पाठवायच्या एरोज मला कळाले पाहिजे कोणाला जमतात काय नाही किती जण आहेत 15 जण आहेत 15 ते 15 जणांनी 15 नाही 14 जणांनी एक मी घेतला सगळ्यांनी काय करायचं नोटबुकचे फोटो पाठवायचे तर आय आपण काय आय आपण v इक्वल्स टू काय आय आर चा फॉर्म्युला आहे आर का नाही आर चा कसं येतो आय आपण आर कसं आहे v इक्वल्स टू आय आर हे तीन फॉर्म्युले आय इक्वल्स टू v अपॉन आर आर इक्वल्स टू काय आय अपॉन आर v का आर इक्वल्स टू write down transform the given circuit transform the given circuit into the equivalent circuit